मित्रांनो, तुम्हाला ही स्वामी समर्थांची माहिती कोणी सांगणार नाही, कारण तुमचं चांगलं व्हावं असं कोणाला वाटणार पण नाही. पण ही माहिती फक्त स्वामी सुतांना असते, मी तुम्हालाही सांगतो, कारण तुम्ही पण भक्तीमध्ये जास्त तुमचं प्रेम वाढवावं आणि तुम्हाला सत्य स्वामी समर्थ महाराज समजावे. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आपण एक निवड केलेली असते. त्यामध्ये पहिले स्वामी सूत असतात, नंतर स्वामी दूत असतात, नंतर स्वामी शिष्य असतात, नंतर काय असतं स्वामी भक्त असतात. आता महत्वाचं ह्यात काय, की स्वामी सुतांना संपूर्ण माहिती असते स्वामी समर्थांची, आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कानावर सगळी माहिती सांगत असतात. पण आता मी तुम्हाला सांगतो की सत्य काय असतं, सगळं माहिती असावी तुम्हाला पण. स्वामी समर्थ महाराज सगळेजण म्हणतात की कर्दळीच्या वनामध्ये प्रकट झाले होते. अजून ह्याच्या मागचं पण काही सत्य आहे. पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूर येथील चेली या गावी स्वामी समर्थ महाराज बाल्यावस्थामध्ये सर्वप्रथम प्रकट झाले होते, आणि स्वामी समर्थांनी एकाचं कर्ज फेडून घेण्यासाठी तिथं बाल्यावस्थामध्ये रूप घेतलं होतं. तिथून स्वामी समर्थ महाराज पंजाबवरून हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, नंतर परत मध्य प्रदेशला आले. मध्य प्रदेशवरून परत वाराणसी, वाराणसीवरून परत अरुणाचल प्रदेश, नंतर परत मणिपूर, नंतर परत पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये परत कोलकात्याहून स्वामी समर्थ महाराज वाराणसीला आले, आणि वाराणसीवरून परत आपल्याकडे वाटचाल चालू केली, ती म्हणजे ओडिसा, आंध्र प्रदेश, नंतर परत आपलं कर्नाटक, आणि कर्नाटकातून महाराष्ट्र. आणि जर मित्रांनो हे सिक्वल तुम्ही मॅच केलात तर हे सिक्वल होतं ओम, म्हणजे आपल्या ब्रह्मांडाची जी ध्वनी आहे तर ती ओम आहे. स्वामी समर्थ महाराज पहिल्यापासून प्रत्येक भक्ताला तोंडानं कधी न सांगता टोमने मारून त्यांच्या कृतीतून दाखवत होते की संकटातनं कसं बाहेर पडायचं. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ.